जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीतास किचन. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर आज मी छान अशी मक्याची फ्रँकी बनवलेली आहे. तर टेस्ट म्हणाल तर सेम अशी मार्केटमधून जशी आपण फ्रँकी आणतो सेम अशी तशीच लागते. खूप छान लागते अशी गरमागरम खायला. तर चला, तर त्यासाठी लागणाऱ्या साहित्याकडे आपण वळूया. फ्रँकीसाठी भाज्या तुम्ही बारीक अशा चिरून घेऊ शकता किंवा किसून घेऊ शकता. तुम्हाला जशा आवडेल तशा तुम्ही घेऊ शकता. आणि मी भाज्यांमध्ये फक्त असं शिमला मिरची, टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे. तर तुम्ही एक्स्ट्रा भाज्या देखील तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात. आणि एक बाउलवरून असं मक्याचे दाणे घेतलेले आहेत, कारण मी मक्याची फ्रँकी बनवत आहे. आपल्याला फ्रँकीसाठी फिलिंग तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी कढईमध्ये एक चम्मच असं बटर टाकून घेतलेलं आहे. जर बटर अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर घी टाकून घेतलं तरी देखील चालू शकतं. बटर तर छान असं आपला मेल्ट झालेला आहे. तर याच्यामध्ये मक्याचे दाणे टाकून घेऊया आपण. आणि गॅसची फ्लेम थोडी आपल्याला मोठीच ठेवायची आहे, जेणेकरून मक्याचे दाणे छान असे पटकन असे फुलून येतील. तर पाहू शकता अशा प्रकारे मक्याचे दाणे असे फुलून येतात. तर आत्ता आपण याच्यामध्ये भाज्या ॲड करून घेऊया. आणि फ्रँकीची एक गंमत काय आहे माहिती आहे का? मुलांना ज्या ज्या भाज्या आवडतात त्या त्या भाज्यांची अशी छान अशी फ्रँकी बनवून तुम्ही मुलांना गरमागरम अशी खायला बनवून देऊ शकता किंवा टिफिनला देखील बनवून देऊ शकता. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. शेजवान चटणी टाकून घेऊया आपण याच्यामध्ये. तर इथे मी 2 चम्मच शेजवान चटणी टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चम्मच पेरी पेरी मसाला वापरलेला आहे. आणि तुम्हाला आवडत असतील तर आणखी मसाले देखील तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपली फिलिंग छान अशी रेडी झालेली आहे. तर कढई तर आपण बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत आपण चपाती लाटून घेऊया. आणि हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि गव्हाच्या पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे. ज्याप्रमाणे आपण चपातीचं साठी पीठ मळून घेतो तसंच अगदी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आणि पीठ तर छान असं मळून घेतलेलं आहे. तर त्याच्यात छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. आणि चपाती म्हणाल तर छोटे छोटे असे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. पोळीच्या साईजच्या थोडीशी मोठी साईज घ्यायची आहे आपल्याला. एकदम अशा मीडियम अशा आकाराच्या अशा आपल्या चपात्या बनवून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला ज्याप्रमाणे आपण चपातीला तेल लावून घडी करून बनवतो तशा आपल्याला चपाती बनवायची नाही. प्लेन अशी चपाती लाटून घ्यायची आहे आपल्याला. आणि आपल्याला एकदम जाडही लाटायची नाही आणि पातळ देखील बनवायची नाही. तर मीडियम अशा आपल्याला चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. शक्यतो फ्रँकीसाठी चपाती जर तुम्ही लाटत असाल तर तुम्ही पातळच बनवून घ्या. आणि जर रेडीमेड आपल्याकडे जर चपाती बनलेली असेल तर त्याची देखील तुम्ही फ्रँकी बनवू शकता आणि गरमागरम अशी खाऊ शकता. पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. आणि जर लहान मुलांना जर तुम्ही फ्रँकी बनवत असाल ना तर छोट्या छोट्या अशा पापड असे पुऱ्यासारख्याच अशा पापड असे लाटून घ्या आणि त्याची फ्रँकी बनवा. लहान मुलांना अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप अशा आवडतात. आणि आपलं जे फिलिंग आहे ना ते छान असं गार झालेलं आहे ना, त्याच्यामध्ये थोडंसं चीज किसून घेतलेलं आहे मी आणि मिक्स करून घ्यायचं आहे. कारण आपण फ्रँकी जेव्हा बनवतो तेव्हा ते फक्त आपण वरून असं चीज टाकून घेतो. त्यामुळे मी आत्ता थोडंसं असं चीज मिक्स करून घेतलेलं आहे आपल्या फिलिंगमध्ये. तर आपल्या आता चपात्या छान अशा भाजून घेऊया.
चपाती भाजण्यासाठी तुम्ही तेलाचा किंवा घीचा वापर करू शकता. आणि चपाती दोन्ही साईडला छान अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला. कारण दोन्ही साईडला जर चपाती अशी भाजून घेतली तर थोड्या वेळाने चपाती आपली फ्रँकी थंड झाली तर एक चवीला छानच लागते. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला चपात्या छान अशा दोन्ही साईडला भाजून घ्यायच्या आहेत. आपल्या चपातीची साईज छोटी आहे त्यामुळे तव्यामध्ये 2-2 तर आरामामध्ये बसून जातात. त्यामुळे मी 2-2 टाकून घेतलेले आहेत आणि छान असं घी लावून घेतलेलं आहे मी चपातीला आणि भाजून घेतलेल्या आहेत. आणि माझ्या मुलांना टिफिनसाठी फ्रँकी हवी आहे त्यामुळे मी फ्रँकी बनवत आहे त्या. आणि चपाती तर छान अशा बनवून झालेल्या आहेत, भाजून झालेल्या आहेत आपल्या दोन्ही साईडला मस्त अशा भाजून झालेल्या आहेत. तर पाहू शकता त्यातली मी एक अशी चपाती काढून घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला फिलिंग भरून घ्यायची आहे आणि चीज किसून घेऊया. तर छान असं आपल्याला चीज किसून घ्यायचं आहे आणि घरी बनवलेली फ्रँकी आहे आपल्या त्यामुळे आपल्याला आवडेल तेवढं चीज किंवा भाज्या आपण याच्यामध्ये टाकू शकतो आणि मस्त अशी फ्रँकी बनवू शकतो. फ्रँकी तर रेडी झालेली आहे, चीज वगैरे किसून झालेला आहे आपला. तर अशीच आपण फ्रँकी असता तव्यामध्ये ठेवून देऊया. भाजून घ्यायची आहे आपल्याला आता. फ्रँकी तर आपण तव्यामध्ये ठेवून दिलेले आहे आणि वरून छान असं बटर लावून घेतलेलं आहे. बटर किंवा घीचा वापर तुम्ही करू शकता. तर आपल्या छान अशा गरमागरम अशा मक्याच्या चीजी फ्रँकीज रेडी झालेल्या आहेत खाण्यासाठी. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.